महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. मालक नमस्कार. आज आम्ही बाजारात बघितलं तुम्ही गाय आणि एक कालवड घेतलेली, तर ते आम्हाला माहिती द्या. आज आम्ही गाय आणि कालवड दोन्ही विकत घेतलेले आहेत. तर गाय आहे आटपाडीची. काय नाव तुमचं? विठ्ठल आडसुळे यांची गाय घेतलेली आहे. ॲक्च्युली आम्हाला गायचं होतं वासरू. हे वासरू आहे यासिन शेख भिंगेवाडी यांच्या बैलाचं वासरू आहे. हे कालवड आहे. हे कालवड आम्हाला 2.5 महिन्याचे आहे. ही कालवड आम्हाला चांगली पसंत, निवर्गी बहुतेक बैलाची वंशावळ असेल. तर कालवड पसंत होती म्हणून आम्ही बघायला आलो होतो. खरं कालवड फार लहान आहे. मग त्याच्या दुधाची व्यवस्था व्हायला पाहिजे. आज पाहिजे कधीच एक प्रसंग असं होतं आहे की आपलं कालवड पसंत असते, तर कालवड लहान असते. मग त्याच्या दुधाची सोय वरून दूध पाजण्यापेक्षा त्याच्या आईचं दूध मिळणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून आपण त्याची आई पण विकत घेतली कालवडीसाठी. आता ही कालवड बघताना तुम्ही कोणत्या गोष्टी बघितल्या की एखाद्या बाजारामध्ये जेव्हा आपण आता समजा खरेदी करायला जातो, कोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजेत? मुळात म्हणजे त्याचा रंग सुरुवातीला आपण बघतोय. आम्हाला आता कोसा खिलारमध्ये आपला इंटरेस्ट असल्यामुळे आपण कोसा खिलार बघितला. बाकीचे त्याचे भोवरे वगैरे छानपैकी बघून त्याची जात बघितली, त्याची वंशावळ बघितली. ती वंशावळ चांगली आहे म्हणून आम्ही ती कालवड खरेदी केली. कालवड आणि गाय खरेदी करताना किमतीत बराचसा फरक पडतो. हो, 100% फरक पडणार. का तर गायची किंमत गायला द्यावंच लागणार आणि वासराची किंमत वासराला द्यावं लागणार. वासरावर गायची किंमत आधारित असू शकत नाही. गाय जर चांगली असेल गायीसुद्धा चांगले पैसे द्यावे लागतील. माझं नाव मनसूर तांबोळी, मुक्काम पोस्ट कवटेकन, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. फोन नंबर 75 075 31 999. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.